कसे पोचतात ते बघूयात. शीर्षक बाप. आभाळात गेलेला बाप आणता येत नसतो परत. आभाळात गेलेला बाप आणता येत नसतो परत. असताना कुठे कळतो तो, नसताना बसत मन झुरत. आभाळात गेलेला बाप आणता येत नसतो परत. असताना कुठे कळतो तो, नसताना बसत मन झुरत. लहान असतानाही त्यांच्या खांद्यावर बसून, लहान असतानाही त्याच्या खांद्यावर बसून एकदम मोठं व्हायचो मी. लहान असतानाही त्याच्या खांद्यावर बसून एकदम मोठं व्हायचो मी. नदी नाले गाव डोंगर क्षितिजा पलीकडेही पाहायचो मी. आमच्या समृद्धीसाठी बाप, आमच्या समृद्धीसाठी बाप शेतात दांड होऊन व्हायचा. आमच्या समृद्धीसाठी बाप शेतात दांड होऊन व्हायचा. खळं राखताना आनंदानं, खळं जे काही काढलेलं आहे धान्य, खळं राखताना आनंदानं काळी चहा प्यायचा, कावळ्याची मुळी वगैरे टाकून. आमच्या समृद्धीसाठी बाप शेतात दांड होऊन व्हायचा. खळं राखताना आनंदानं काळी चहा प्यायचा. गावभर पोथी पुराणाचे फुटलेले पेव होते. गावभर जरी पोथी पुराणाचे फुटलेले पेव होते. न्याय नीती इमान हेच बापाचे देव होते. गावभर पोथी पुराणाचे जरी फुटलेले पेव होते. न्याय नीती इमान हेच बापाचे देव होते. घेऊ नका मजुराचे कष्ट कधीच फुकट. घेऊ नका मजुराचे कष्ट कधीच फुकट. बाप दरडावून सांगायचा, अंगणात सांडलेल्या वैभवाचा एक एक दाना वेचायचा. घेऊ नका मजुराचे कष्ट कधीच फुकट. बाप दरडावून सांगायचा, अंगणात पडलेल्या सांडलेल्या वैभवाचा एक एक दाना वेचायचा. आणि शेवट मग हे सगळं असल्यावर काय होतं, तर परिणाम असा, काळजाच्या नात्यातूनही, अवतीभोवती सगळे नाते, काळजाच्या नात्यातूनही जेव्हा लोभ लाभच पसरतात. शुभ लाभ वेगळं दादा आणि लोभ लाभ वेगळं. काळजाच्या नात्यातूनही जेव्हा लोभ लाभच ओझरतो, बाप माझा तेव्हा माझ्या डोळ्यातून पाझरतो. बाप माझा तेव्हा माझ्या डोळ्यातून पाझरतो. धन्यवाद. धन्यवाद सर.